हॅलो वॉरियर्स. कुठलाही थंबनेल नाहीये, कुठलाही बॅकग्राऊंडला पिक्चर नाहीये आणि जस्ट जशीच्या तशी मी येऊन कॅमेऱ्यासमोर उभी राहिली आहे. रिझन की हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी मे बी मी 1-1.5 दिवस घेतला असेल. आणि असंही नाहीये की हा विषय मी ठरवून बोलतेय. जेन्युइनली जे फील होत होतं ना, ज्या सिच्युएशन मधून तुम्ही सुद्धा खूप वेळा जात असाल, ती सिच्युएशन जस्ट तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली. आणि शेअर करायचं कारणही हे आहे की ज्या प्रॉब्लेम मध्ये आपण अडकलेलो असतो ना, त्याच्यावरचा पर्यायच हा होता की मी इथे येऊन बोलावं. ठीक आहे, म्हणजे काय, कधी कधी आपण अशा ठिकाणी अशा सिच्युएशन मध्ये स्टक होतो की आपल्याला नाही समजत की हे काय होते. म्हणजे आपण काहीच करत नाही, आपल्याला करायच्या तर खूप सगळ्या गोष्टी असतात, आपण डिसाईड केलेलं असतं की मला खूप सगळं करायचंय, आपलं ध्येय निश्चित असतं, आपल्याला समजतही असतं की आता आपण कुठली गोष्ट करायला पाहिजे, कुठली गोष्ट टाळायला पाहिजे. बट स्टील आपण उठून नाही करू शकत, म्हणजे आपण हालचाल नाही करत किंवा त्या दिशेने आपण पावलं नाही टाकत. आणि आपल्याला नाही समजत आहे की हे सगळं एक्झॅक्टली का होते. आपल्याला फक्त एकच शब्द दिसत असतो, दॅट इज स्टॉक. मी एका ठिकाणी अडकलेले आहे, मला आत्ता समजत नाही की मला नेमकं काय करायचं. आणि सेम काहीसं माझ्या बाबतीत झालं. मागचे 2-3 दिवस थोडंसं एका फ्रेंडचं लग्न आणि त्याच्यामध्ये थोडी बिझी होते, त्याच्यामुळे व्हिडिओ रेकॉर्ड नाही केला. बट त्याच्यानंतर एक गोष्ट व्हायला लागली की थोडं अडकल्यासारखं झालं. म्हणजे खूप सगळ्या व्हिडिओची स्क्रिप्ट स्क्रिप्ट म्हणण्यापेक्षा टॉपिक रेडी होते की कुठल्या विषयावरती बोलायचंय, कुठल्या विषयावरती गाईड करायचंय, सगळं रेडी आहे. विद्यार्थ्यांनी खूप सगळे प्रश्न विचारलेत, पण मला उठून तयार होऊन कॅमेऱ्यासमोर यायची इच्छाच होत नव्हती. मे बी थकलेली असेल म्हणून असेल ते कदाचित. पण ना मला एक रिझन, म्हणजे थकलेले असेल हे सुद्धा मला आत्ता बोलताना सुचते. अदरवाईज मी कालपासून तर विचारच करते की हे का होते आपल्यासोबत. म्हणजे देर इज नो स्पेसिफिक रिझन की ज्याच्यामुळे मला असं फील व्हायला पाहिजे, बट स्टील फील होते. आणि त्यावेळेला जास्त त्रास होतो ज्यावेळेला आपल्याला रिझन माहिती नसतं की हे असं का होतंय. आणि मग खूप सगळे व्हिडिओज पाहायला लागले, खूप सगळा टाइमपास झाला. मग व्हिडिओज मध्ये पाहता पाहता एक गोष्ट जी पाहण्यात आली, मर्फीज लॉ आणि एप्रिम्स लॉ. कदाचित तुम्ही ऐकलं असेल, जर ऐकलं नसेल तर याच्यावरती आपण डेफिनेटली बोलूयात एखाद्या व्हिडिओमध्ये, कारण खूप इम्पॉर्टंट काहीतरी त्या लॉ मधून शिकायला मिळतं आपल्याला. म्हणजे मर्फीज लॉ असं सांगतो की जे काही, म्हणजे सगळ्यात वाईटात वाईट जी गोष्ट असेल ना, ती घडणारच आहे. याच्या उलट, म्हणजे मर्फीचाच उलट स्पेलिंग होतं एप्रिम्स. तर एप्रिम्स लॉ असं म्हणतो की जेवढं काही चांगलं व्हायचंय ना, ते होऊनच राहील काहीही झालं तरी. ठीक आहे, पण बऱ्याचदा ज्यावेळेला आपण स्टक झालेलो असतो, आपल्याला त्याच्यातून बाहेर कसं पडायचं हे कळत नसताना, सगळ्यात महत्वाची एक छोटीशी गोष्ट करायची गरज असते. ते म्हणजे आपण जिथे, म्हणजे आपण जे निवांत बसून राहतो की नाही, फक्त उठायचं आणि कामाला लागायचं, इतकीच ती गोष्ट असते. ठीक आहे. आणि माझ्या बाबतीतही तेच होतं की जर मला स्टक फील झाल्यासारखं होत होतं तर फक्त उठायचं होतं आणि एक व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होता. बट तेवढं उठणं आणि कामाला लागणं याच्यासाठी खूप जास्त हिंमत लागते. हिंमत म्हणण्यापेक्षा आय डोंट नो, पण काहीतरी असं आतमधून मनाची तयारी करावी लागते. म्हणजे 3 वेळा तरी असं झालं असेल की मी उठले, मे बी मी उठल्यानंतर आता लेक्चर करायचंय म्हणून तयार व्हायचं म्हणून मे बी मी फक्त तोंड धुतलं असेल, केस विंचरताना कळलं नाही यार नाही करायचं आता, ठेवून दिलं. कदाचित मी सगळं आवरलं असेल आणि आता येऊन मला स्क्रीन ऑन करायची, कॅमेरा ऑन करायचा आणि वाटलं की नाही यार नाही करायचं, मी सोडून दिलं. म्हणजे अगदी पूर्ण तयारी करून समोर येऊन बोलायला नको, ठीक आहे नाही करावं असं वाटत आहे, आणि गिव्हअप केलं. खूप वेळा आपण आपल्या लाईफमध्ये जे पण ध्येय निश्चित केलेलं असतं ना, त्याच्या बाबतीतही असं होतं की आपण एका पॉइंटला आल्यानंतर आपल्याला समजतच नाही की काय नेमकं घडतंय, चुकीचं काय बरोबर काय, या गोष्टी तर कळत नाहीत. पण त्याच्याहूनही महत्वाचं असतं की आपल्याला जे फील होते की नाही, म्हणजे आता या 2 दिवसात पण मला जे काही फील होते, आपल्या फिलिंग ज्या आहेत की नाही, कोणीच नाही समजू शकत की तुम्हाला काय वाटतं. आणि त्याहूनही खराब गोष्ट म्हणजे यू कांट इवन एक्सप्लेन की काय वाटतंय आतमधून. आणि समोरच्या माणसांच्या आपल्याकडून इतक्या सगळ्या अपेक्षा असतात, तर आपण प्रत्येक वेळी फुलफिल नाही करू शकत. आणि मग ज्यावेळेला आपण ऍक्च्युली कामाला लागतो त्यानंतर आपण अनस्टॉपेबल असतो, काही काही प्रॉब्लेम येत नाही, आपण परत पहिल्या फेजमध्ये येतो. पण तो जो स्टक झालेला कालावधी आहे ना, तो फेस करणं कठीण असतं. मला असं वाटतं की तुम्ही पण कधीतरी असं फील करत असाल. कधीतरी काय, मे बी आत्ताच, कारण जस्ट तुम्ही एक्झाम देऊन आलेले आहात, पेपर थोडा हार्ड वाटला, आन्सर की नंतर कळलं स्कोर कमी आलाय, अनिश्चितता आहे बरीचशी की कट ऑफ किती लागेल. कट ऑफ ऑब्विसली आधीपेक्षा कमीच लागेल, इतकं मी तुम्हाला सांगू शकते. आणि पुढे कसा अभ्यास करायचा काय याच्यावरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. पण आत्ता हा व्हिडिओ घेऊन यावासा वाटला कारण
या सिच्युएशन मध्ये खूप सगळ्यांना स्टक झाल्यासारखं फील झालं असेल, किंवा मे बी हे कुठल्याही बाबतीत असू शकतं, फक्त अभ्यासाच्या बाबतीतच नाही, आपल्या हेल्थच्या बाबतीत पण कधी कधी आपण काही टार्गेट ठेवून आपल्या स्वतःच्या म्हणजे आपल्या बॉडीसाठी आपण काहीतरी टार्गेट ठेवलेले असतात, ते आपण कम्प्लीट नाही करू शकत. रिलेशनशिपमध्ये तसं होऊ शकतं, फायनान्शियली इकॉनॉमिकली आपण काही गोष्टी मॅनेज करायचा प्रयत्न करत असतो, तिथे असं होऊ शकतं. म्हणजे एरियाज वेगळे वेगळे असतात, बट तो फील जो आहे ना तो सेम असू शकतो. म्हणजे मला स्ट्रक झाल्यासारखं वाटतंय, मला समजत नाहीये काय करावं, मला एक्सप्लेन करता येत नाहीये आणि समोरचा माणूस मला समजून घेत नाहीये, हे त्याच्याहून मोठं दुःख. त्यावेळेला फक्त उठा आणि छोटीशी सुरुवात करण्यासाठी जेवढी हिंमत लागते ना तेवढी हिंमत एकवटा. कारण हे मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना मला कळते, कारण या व्हिडिओचे शेवटचे एक 3-4 मिनिट सुद्धा मी जस्ट उभी राहिले कॅमेरा समोर आणि मला कळत नव्हतं की मी बोलू की नको बोलू. म्हणजे जर मी बोलले नसते पुढच्या मिनिटाला तर कदाचित मी हा व्हिडिओ पण रेकॉर्ड केला नसता. आणि ही एकदम जेन्युइन फिलिंग आहे, हे खूप नॅचरल आहे. म्हणजे आपण सो कॉल्ड ते जे बाहेर वावरतो, आपण स्वतःला प्रेझेंट करतो वगैरे, या सगळ्या नंतरच्या गोष्टी येतात, पण जे आपल्याला नॅचरली जेन्युइनली फील होत असतं ना ते तुमच्यासोबत शेअर करते. कारण मला असं वाटतं की तुम्ही पण खूप सगळेजण या सिच्युएशन मधून जात असाल. जर तुम्हाला आता सध्या लाईफच्या कुठल्याही एरियामध्ये स्टक झाल्यासारखं वाटत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कुठल्या एरियात स्टक झाल्यासारखं वाटतंय, आणि त्यासोबतच आता सगळ्यात मोठं कुठलं चॅलेंज आहे जे तुम्ही फेस करताय. मग ते स्टडी रिलेटेड असेल, मे बी तुम्ही इमोशनली एखादं बॅटल आता सध्या फेस करत असाल, मे बी तुम्ही मेंटली एखाद्या अशा सिच्युएशन मधून जात असाल की जे हँडल करणं तुम्हाला थोडंसं कठीण वाटतंय, तर प्लीज कमेंटमध्ये शेअर करा. याच्यासाठी नाही की मी त्याच्यावरचा व्हिडिओ घेऊन येईन किंवा मी तुम्हाला त्याच्यावरती खूप सगळं ज्ञान देईन, याच्यासाठी नाही. पण बऱ्याचदा ना काही प्रश्न हे जस्ट आपण कुठेतरी सोडले ना, म्हणजे जस्ट मी एक कमेंट लिहिली आणि सोडून दिलं तरी सुद्धा सुटतात. कारण हे मी माझ्या बाबतीत खूप वेळा एक्सपिरियन्स केलेला आहे की काही प्रश्न, काही अशा गोष्टी, काही फिलिंग्स म्हणेन मी, ज्या आपल्या मेंदूमध्ये अडकून पडलेल्या असतात, ज्या आपल्याला पुढे नाही जाऊ देत. मागे कुठेतरी आपण अडकून बसलेलो असतो पण आपल्याला कळते नाही की आपण मागे गुंतलोय. बऱ्याचदा ते आपण कुठेतरी उतरवलं ना तर त्याच्यातून आपण बाहेर पडतो, आपल्याला रिअलाइज नाही होत. त्याच्यासाठी म्हणून ते कमेंटमध्ये लिहा. असं नाही की तुम्ही कमेंट केली म्हणजे त्याच्यावरचा व्हिडिओ मी लगेच घेऊनच येईन वगैरे, असं काही नाहीये. पण हा, जर तुमचा प्रॉब्लेम जेन्युइन असेल आणि खूप सगळे स्टुडंट जर तो सेम प्रॉब्लेम फेस करत असतील तर डेफिनेटली त्याच्यावरचं ऑप्शन म्हणजे त्याच्यावरती काय करता येईल हे मी घेऊन येईन. कारण तुमच्यासारख्या सिच्युएशन मधून मी सुद्धा खूप वेळा गेली आणि त्याच्यातून स्वतःला बाहेरही काढले. आणि मी खूप प्राऊडली ही गोष्ट सांगू शकते की लोक काय म्हणतात किंवा जे आपण बाकीच्या प्रेशरमध्ये अडकतो, आणि आपल्याला अख्ख्या फॅमिलीमध्ये जर आपल्याला एक वेगळा मार्ग निवडायचा असेल तर तो निवडण्याचा निर्णय घेणं, त्याच्यावरती ठाम राहणं, खूप वेळा ठेचकळणं, अडखळणं, पडणं, धडपडणं, त्याच्यानंतर सगळ्यांचे टॉन्टिंग, सगळ्यांचं हसणं, तरी सुद्धा परत एकदा उभं राहणं, परत एकदा फेस करणं आणि चालून दाखवणं न डगमगता, आणि त्याच्यानंतर परत सगळ्यांनी अभिमानाने आपल्याकडे पाहणं, या सगळ्या फेज मधून मी गेली. म्हणून सांगते की कदाचित थोडीफार हेल्प तुम्हाला होऊ शकते. पण आता या घडीला जर स्टक फील होत असेल तर कुठल्या एरियात फेस असं फील होतंय ते नक्की सांगा. किंवा बाकी एखाद्या गोष्टीतून, जसं मी म्हटलं की मेंटली, इमोशनली तुम्ही एखादा बॅटल आता सध्या जर फेस करत असाल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मी डेफिनेटली त्याच्यावरचा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. आणि हा, पुढची तयारी करताना मुख्यची तयारी कशी करायचं याच्यावरचं सेशन मी लवकरच घेईन. तसं तर मी युट्यूब लाईव्ह घेण्याचा विचार करते. जर सगळ्या टेक्निकल गोष्टी मला सॉल्व्ह झाल्या तर डेफिनेटली लवकरच लाईव्ह भेटेन आणि त्याची अपडेट आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीला तुम्हाला मिळून जाईल. डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. सो स्टक झालेला असाल तर लक्षात ठेवा तुमच्यासारखे खूप लोक आहेत जे ऑलरेडी या फेज मधून जात आहेत. आपण स्टक होणं याच्यात अपराधीपणासारखं म्हणजे अपराधी वाटून घेण्यासारखं काहीच नाहीये. ही एक नॅचरल प्रोसेस आहे. थोडं स्वतःला ट्रेन करायची गरज आहे, काहीतरी नवीन शिकायची गरज आहे, काहीतरी नवीन करायची गरज आहे, आणि ते करायला लागलो की आपण याच्यातून आपोआप बाहेर पडतो. मी बाहेर पडतीये तर डेफिनेटली तुम्ही पण बाहेर पडालच. ठीक आहे. स्वतःची काळजी घ्या. आणि हा, कोणी समजून घेऊ न घेऊ, स्वतःला स्वतः समजून घ्या. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घ्यायला लागतात मोस्ट ऑफ द टाइम ही गरज आपली संपून जाते की दुसरं कोणीतरी असावं मला समजून घेणारं, मला सांभाळणारं. आणि ज्या दिवशी ती गरज संपते तुम्ही छान इंडिपेंडंट लाईफ जगू शकता. ठीक आहे. सो मला असं वाटतंय की या व्हिडिओमधून तुम्ही थोडंफार का असे ना काहीतरी शिकलेले असाल. जर शिकलेले असाल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कारण मे बी कोणीतरी दुसरं असं स्टक झालेलं असेल ज्याला बाहेर पडण्यासाठी हा व्हिडिओ
मी याच्यामध्ये उपाय नाही सांगितले, पण तरी सुद्धा हेल्पफुल ठरू शकतो. ऍटलिस्ट एक आवाज आहे जो आपल्याला समजून घेऊ शकतो, हा वाला फील येऊ शकतो. त्यामुळे शेअर नक्की करा आणि हा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.